तस्य फलेन वाचा मलं शरीरस्य वैद्यकेन योगाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिर्ज्ञानदोषि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या योग वर्गामध्ये आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो आपल्या योग वर्गाचे एक शिक्षक आपले मनोजी पटवर्धन म्हणून आहे। त्यांचं मनोवर्धन योग संस्था आहे, त्यांची स्वतःची त्या संस्थेचे संचालक आणखी सर्व तेच आहेत। तर त्यांना मुद्दामून आपल्याला बोलवलं की आपल्या इथे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, योगावरचा आपण काही ठेवला नव्हता, तर ह्या वेळेला मुद्दामून त्यांना आपण ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांचं व्याख्यान आपल्याला ठेवलं फक्त एकच आहे की या इथे 8:30 वाजता कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे। त्या वेळेमध्ये आपण आपला कार्यक्रम पूर्ण करूया। आज मनोजी पटवर्धन जे विषयावर बोलणार आहेत तो योग आणि आनंदमय जीवन हा एक विषय आहे आणि दुसरा आहे योग एक आदर्श जीवनशैली। या दोन विषयावर ते त्यांचं हे सांगणार आहेत, व्याख्यान देणार आहेत। तर आपण सर्वांना आपल्याला त्याचा उपयोग होईल अशी मला एक खात्री आहे। आता त्यांना आपल्या योग वर्गाबद्दल थोडंसं माहिती देतो की आमचा योग वर्ग 30 मार्च 2010 या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी स्थापन झाला। आमच्या योग वर्गाचे संचालक श्री पुरद काळुस्कर हे आहे। सध्या त्यांचं वय आता 92 वर्ष असल्यामुळे त्यांना काही एवढं इथे येणं शक्य होत नाहीये, तर त्यामुळे आमच्याच योग वर्गामधले दोघंजण तुमच्या शेजारी बसलेले धनंजय पावगी आणि भारती बोथाटे हे दोघंजण आमचे क्लास घेत असतात। ते ह्या योग वर्गालाच येत होते आणि ह्या वर्गात शिकूनच तयार झालेले आहेत। त्यामुळे आणि अतिशय समर्थपणे त्यांनी त्यांची जबाबदारी गेली 4 वर्ष सांभाळलेली आहे। म्हणजे त्यांचे शिक्षकच आता जे शिकलेले ह्या योगामध्ये ते स्वतः आता क्लास घेत आहेत दोघंजण। तर अशा तऱ्हेने सध्याची आमची चालू झालेले योग वर्ग कंटिन्यू ठेवलेला आहे। सध्या आमच्या योग वर्गामध्ये एकंदर पटावर 40 ते 45 योगार्थी आहेत, जेंट्स आणि लेडीज दोन्ही मिळून 40 ते 45 आहेत। त्या 40 ते 45 ह्याच्यामध्ये साधारण रोजची उपस्थिती 25 ते 30 या दरम्यान असते। म्हणजे सगळेजण येतात त्या मानाने बऱ्यापैकी उपस्थिती असते आणि बहुतेक सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत। जरी ज्येष्ठ नागरिक असले तरी सर्व अतिशय उत्साही आहेत। वेगवेगळे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आणखी तर ज्येष्ठ नागरिक बहुतेक जरी असले ते अतिशय उत्साही आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही भाग घेत असतो। आमच्या योग वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले आता जे काम केलेले आहेत किंवा जे अजून करतात असे ते डॉक्टर इंजिनियर शेतकरी यांच्यापासून सगळे आमच्याकडे शेतकऱ्यापासून ते अगदी डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक इथपर्यंत सगळे आहेत आणि ते सर्वजण आता काही जण जरी आता रिटायर झालेले असले तरी त्यांच्या कार्यामध्ये अजून सहभागी होतच आहेत। आणखी वेगवेगळे अशा तऱ्हेने वेगवेगळे हे योगार्थी आमच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये आहेत। आमच्या योग वर्गामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, वेगवेगळे व्याख्याते बोलवत असतो। म्हणजे नामवंत वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे धार्मिक क्षेत्रातले असतात, कला क्रीडा ऐतिहासिक गिर्यारोहण संरक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही बोलवतो। त्यामध्ये काही नावं तुम्हाला सांगायची झाली तर डॉक्टर हवी सरदेसाई एक आहे, त्याच्यानंतर ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत, झेपेट जे गिर्यारोहक आहेत ते पण आहेत, त्याच्यानंतर सुधीर गाडगे जे मुलाखतकार आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही लोकांना बोलवतो आणि त्यांचे कार्यक्रम आणि त्यांचा अनुभव कथन किंवा त्यांना जे आलेले आहेत एकंदर त्यांचं म्हणणं काय किंवा त्यांचे अनुभव कथन आम्ही त्यांना हे करत असतो, त्यांचं मार्गदर्शन पण घेत असतो। त्याच्याशिवाय आमच्या योग वर्गामध्ये आम्ही वेगवेगळ्या ट्रिपा काढतो, वर्षामध्ये 2 वेळेला ट्रिपा काढतो। गेल्याच महिन्यात आम्ही हुरडा पार्टीची आमची ट्रिपही काढली होती। तर सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहाने सगळ्या याच्यात भाग घेत असतात। आमचे सर्व योगार्थी आता योगार्थी जवळजवळ 10 जण असे आहेत, 10च्या वर असे की ज्यांनी त्यांचा अमृत महोत्सवही पूर्ण केलेला आहे। म्हणजे चांगल्यापैकी अमृत महोत्सव सगळे 10च्या वरच लोक असतील की ज्यांनी अमृत महोत्सव पूर्ण केला आहे। त्याच्यानंतर आमच्या ह्याच्यात
प्राध्यापक असलेले मनमोहनजी आहे, तर ते इथे पुणे विद्यार्थी गृहामध्ये अभियांत्रिकी विद्यालयात प्रोफेसर म्हणून आहेत, ते हेड ऑफ द डिपार्टमेंट पण आहेत त्यांचे. तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक व्हेकल तयार केली होती. त्या व्हेकलला कोइंबतूरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीसही मिळालं. त्याच्यानंतर आत्ता परत त्यांनी कुठली तरी एक व्हेकल केली, त्यांनाही त्यांच्या कॉलेजला बक्षीस मिळालेलं आहे. असं आहे की त्याच्यानंतर आमच्या योग वर्गामध्ये लेडीज ज्या विद्यार्थिनी आहेत तर त्या कुठल्या कुठल्या स्पर्धेमधनं भाग घेत असतात. अशा 4 जणी आमच्या इथे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्यात त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. भारती बोथाटे ज्या क्लास घेतात त्यांना गेल्या वर्षी आणि सौ प्रज्ञा गोडबोले या दोघींना आंतरराष्ट्रीय थायलंडची स्पर्धा झाली, आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा. तर त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीसही मिळालं. त्याच्यानंतर लोंढे मॅडम आहेत, त्यांनाही आत्ता एका लोंढे मॅडम आणखी कल्पना राजपूत या दोघींनाही आत्ता त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्याचंही त्यांना बक्षीस मिळालं. असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही चालू ठेवत असतो, जेणेकरून सर्वांना आनंदी राहतील सर्वजण आणि तब्येतही सगळ्यांची चांगली राहील. सगळे योगार्थी आमच्या ह्याच्यात गेल्या वर्षी आम्ही गिरनारला गेलो होतो. आमच्या गिरनारला डोलारे सर आहेत, ते 75 पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या दोन्ही पायाची नी रिप्लेसमेंट झालेली आहे, आणखी अँजिओप्लास्टी पण झालेली आहे. तरी ते 10,000 पायऱ्या चढून आमच्याबरोबर गेल्या वर्षी गिरनारला आले. गिरनार परिक्रमा केली 2 दिवस, आम्ही त्या जंगलामध्ये राहिलो. म्हणजे असे इतके उत्साही आहे. सांगायचा मुद्दा काय की असे वेगवेगळे उत्साही आहे, तर त्या दृष्टीने वेगवेगळे आम्ही उपक्रमही करत असतो. त्याच्यानंतर मी जोगदेवांना विनंती करतो की आपले मनोजी पटवर्धन आजचे जे आहेत त्यांचा सत्कार करावा. परिचय बरं ठीक आहे. आधी परिचय करून द्यायला सांगतो जोगदेवांना मनोजी पटवर्धनांचा. नमस्कार. नमस्कार. आजचे आपले नामवंत असे आहेत योगतज्ञ मनोजी पटवर्धन, त्यांचा मी परिचय करून देतो. श्री मनोजी पटवर्धन हे मेकॅनिकल इंजिनियर असून किर्लोस्कर उद्योग समूहात ज्येष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि गेले 27 वर्षे ते मनोवर्धन योग संस्थेचे संस्थापक आणि संचालक आहेत. ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ दीर्घावधी योगतज्ञ. योग संस्थेच्या माध्यमातून गेली 27 वर्षे सामूहिक नमस्कार योगासन स्पर्धाचे आयोजन करणे, त्यासाठी त्यांना लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे विश्व विक्रम पुरस्कार पण त्यांना प्राप्त झालेला आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान, सिंगापूर, थायलंड अशा अनेक देशात त्यांनी योग कार्यशाळा घेतलेल्या आहेत. क्रीडा भारती संस्थेच्या दक्षिण पुणे भागाचे संयोजक आणि अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ नवी दिल्ली या संस्थेचे ते समितीचे सदस्य आहेत. केंद्र सरकारची ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BSI ही एक आयोजक संस्था असते. त्या आयोजक स्टँडर्ड तयार करत आहेत. त्या संस्थेचे ते सल्लागार आहेत. त्यांच्या पुस्तकांची भारतीय सांस्कृतिक संचालनालयातर्फे निवड झालेली आहे. माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यासह अनेक प्रख्यात कलाकार, साहित्यिक, डॉक्टर, सर्जन, मानसोपचार तज्ञ वगैरे लोकांना त्यांनी योगविषयक मार्गदर्शन केलेले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म इन्स्टिट्यूट, प्रसिद्ध चॅनेल्स माध्यमांवर त्यांनी बऱ्याच मुलाखती दिलेल्या आहेत. पुणे विद्यापीठाकडून योग परीक्षक म्हणून सुद्धा ते काम करतात. भारत सरकारच्या NSDC विभागातर्फे युरोपमध्ये होणाऱ्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण ते देतात आणि काही विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेसाठी त्यांना भारतीय सुवर्ण पदक सुद्धा मिळालेली आहे.
LIC, COEP, टाटा, IDBI वगैरे ज्या संस्था मोठमोठ्या आहेत त्या संस्थेमध्ये किंवा IT कंपनी आहेत तिथे ते ज्येष्ठ अनाथ मुलींसाठी आणि योग शिबिर वगैरे राज्य या ज्या कंपन्या आहेत त्याच्यात सुद्धा योग आणि प्रशिक्षण आयोजित करतात. मधुमेह, कर्करोग, हृदयविकार व इतर अनेक शारीरिक, मानसिक, मनोशारीरिक आजार निरोगी जीवनासाठी योग अशा अनेक कार्यक्रमांचे ते आयोग व मार्गदर्शन करत असतात. ते खूप जी आयोग ह्याची संमेलन ह्याची कार्यक्रम जे असतात सूर्यनमस्कार आणि योग त्याचे कार्यक्रम आणि ते आयोजक आहेत ते आणि इथे पुण्यात आणि बाहेर सुद्धा ते त्याचं आयोजन करत असतात. त्यांनी अनेक दैनिक, साप्ताहिक, मासिक, विशेषांक, दिवाळी अंक वगैरे याच्यात विपुल लेखन केलेले आहे. तसेच ध्यान, प्राणायाम, योग, औषधाविना उपचार अशा विविध विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत. त्यांचे नाव मनोज पटवर्धन आहे आणि त्यांनी स्वतःचं नाव मनो आणि पटवर्धन मधलं वर्धन असं मनोवर्धन म्हणून ती संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आणि ती संस्था गेले 27 वर्ष ते चालवित आहे. त्यांना त्यांचे अभिनंदन आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या योग वर्गातर्फे. मी आता जोगदेवांना विनंती करतो की त्यांनी मनोज पटवर्धनांचा सत्कार करावा. मी आता मगाशी म्हणलं की आपल्या योग वर्गातल्या 4 विद्यार्थ्यांनी जे आहेत योगार्थी तर त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये योगाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवली. तर आपण योग वर्गामध्ये त्यांचा सत्कार केलेलाच आहे, पण एक आज योग तज्ज्ञ आलेले आहेत तर त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांना नुसतं एक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. पहिल्यांदा मी बोललो तर प्रज्ञावर बोलेल. नंतर भारती बोथाटे, कल्पना राजपूत, आणि लोंढे मॅडम. ज्या भारतीताई आहेत त्या आज वेस्ट बेंगॉलमध्ये योग स्पर्धा आहे तिकडे. हो का? शुभेच्छा. ती नॅशनल लेवलची आहे आणि नंतर त्याच्यात सिलेक्शन झालं की इंटरनॅशनल लेवलवरची. त्याला पण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि त्या पहिला नंबर मागच्या वेळेस दुसरा आला होता, यावेळेला पहिला नंबर ती मिळवतील अशी अपेक्षा पण आपण सर्वांनी शुभेच्छा देतो. आता मी मनोज पटवर्धनांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. 2 विषय जे दिलेले आहेत त्यांना. हॅलो हॅलो, येत ऐकू व्यवस्थित? कुठल्याही कार्यक्रमामध्ये बोलण्यापूर्वी माझ्या गुरूंचं मी स्मरण करत असतो. एक श्लोक मी म्हणतो, आपण ऐकूयात आणि सुरू करूया. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शितः स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने
संसार हाला हरमोम शांत. हरिओम. थोडासा प्रतिसाद अपेक्षित आहे. हरिओम हरिओम. हा प्रतिसाद अशासाठी मागितला की थंडीचे दिवस आहेत, सकाळची पहाटेची वेळ आहे. अर्थात आपण सगळी मंडळी इथे रोज येऊन योगासनं सकाळच्या वेळेला करतात, त्यामुळे सकाळच्या वेळेला कुठेही झोप लागण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण कसं आहे की आपण काहीतरी बोलायला गेल्यानंतर आपल्या समोरचे लोक खरंच जागे आहेत ना, अटेंटिव्ह आहेत ना, आपण जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष आहे ना, थोडंसं वक्त्याला खात्री करून घ्यावी लागते. म्हणून थोडंसं योगातली एक पद्धत आहे की हरिओम म्हणायचं आणि जर तिप्पट चौपट आवाज आला पाहिजे हरिओम, तर परत एकदा हरिओम. आपल्या सगळ्या योग साधकांचा परिचय मी ऐकला आणि खरंच अगदी मनापासून सांगतो की भारावून गेलो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काही काम केलेलं आहे आणि करताय. आणि आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचा विषय आपण असा ठेवलाय की योग आणि आनंदमय जीवन आणि योग एक जीवनशैली. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण सगळेजण ते जगताय. कारण गोडबोले सर म्हटले तसं 75च्या पुढची सुद्धा मंडळी या सगळ्या तुमच्या ग्रुपमध्ये आहे. तसंच नी रिप्लेसमेंट झालेली व्यक्ती जर गिरनार पर्वताच्या 10,000 पायऱ्या चढून जात असेल तर तो एक श्लोक जो आहे, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. योगाच्या अभ्यासाने ती ईश्वरी शक्ती जी आहे, तिचे सगळे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये आत्मसात करून त्या शक्तीच्या जोरावर अगदी अद्भुत अविश्वसनीय अशी जी वाटतात ती सुद्धा कामं आपल्या हातून घडू शकतात. याचंच मला वाटतं ते द्योतक आहे. त्यामुळे एकेकाचा म्हणजे आपल्या सगळ्यांचं जे काही काम आहे, कार्य आहे, त्याचा परिचय ऐकताना खरंच मला खूप छान कौतुकही वाटत होतं, आश्चर्यही वाटत होतं. पण आश्चर्यापेक्षा सुद्धा असं वाटत होतं की ठीक आहे, ही गेली जे किती मला 2010 पासून तुम्ही सगळे इथे योगाभ्यास करताय, जे सातत्याने 15 वर्ष योगाभ्यास केल्यामुळे आपल्या आतल्या ज्या ज्या काही शक्ती आहेत, क्षमता आहेत, त्याचा परिपूर्णतेने विकास होणं आणि त्यामुळे जीवनातला आनंद खऱ्या अर्थाने घेता येणं, हेच मला वाटतं योग आपल्याला शिकवतो. योग म्हटलं की साधारणपणे आपण जो रोजच्या योगवर्गात करतो तो म्हणजे जास्त करून हठयोग असा असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आसनं, प्राणायाम, धारणा किंवा ध्यानाचे वेगवेगळे प्रकार हे आपण प्रक्रियेच्या मार्गाने, प्रक्रियेच्या अंगाने शिकतो. पण पातंजल योग जो आहे तो याच हठयोगाच्या मागे थोडंसं त्याचं सूत्रसंचलन करतो किंवा त्याचं तत्वज्ञान जे काही हठयोगाच्या मागे जे काही तत्वज्ञान जे ते पातंजल योगामध्ये पतंजली मुनींनी 2400 वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 अंग किंवा 8 टप्पे, 8 पायऱ्यांच्या माध्यमातून पतंजलींनी 2400 वर्षांपूर्वी योग हे शास्त्र म्हणून लोकांसमोर आणलं. अतिशय चांगल्या प्रकाराने ते विकसित केलं. सध्याचा काळ असा आहे की एक 8 दिवसापूर्वी किंवा 1 महिनाभरापूर्वीचं एखादं पुस्तक किंवा एखादा सिनेमा 1 महिनाभर खूप गाजतो आणि त्याच्यानंतर तो कुठेतरी काळाच्या पटावर कुठे लोप पावतो कळत नाही. पण पतंजलींनी 2400 वर्षांपूर्वी जे योगशास्त्र म्हणून विकसित केलं, म्हणजे विज्ञानाचे सगळे निकष या शास्त्राला अतिशय परिपूर्ण आणि तंतोतंत असे लागू पडतात, असे एक योगशास्त्र म्हणून त्यांनी जे काही विकसित केलं. आणि त्या काळात तर पुस्तकं किंवा लिखाण, वाचन, म्हणजे वाचणं, लिहिणं, पाठ करणं असं हे जे काही प्रकार फारसे काही नव्हते. पण तरी सुद्धा आज 2400 वर्षानंतर ते योगशास्त्र आज जवळपास आता प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय चांगल्या प्रकाराने रुजतंय. तर यावरून आपल्याला कल्पना येईल की योगशास्त्र म्हणजे आता एक भारतीय जी काही संस्कृती आणि परंपरा आहे त्याच्यामध्ये 6 दर्शन किंवा षट दर्शन ही अतिशय महत्त्वाची समजली जातात. न्याय, वैशेषिक, सांख्य, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा आणि योगदर्शन. आणि या 6 योगदर्शनामध्ये सुद्धा पातंजल योगदर्शन हे सर्वश्रेष्ठ समजलं गेलेलं आहे.
आणि पातंजली योग दर्शनावर जितके PhDचे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत तितके कुठल्याही दर्शनावर किंवा कुठल्याही प्राचीन ग्रंथावर लिहिले गेलेले नाहीये असं आता लक्षात येत आहे. कदाचित अपवाद फक्त मला वाटतं भगवद्गीतेचा असू शकेल आणि त्याच्या खालोखाल कदाचित दासबोध आहे, पण पातंजली योग दर्शनावर भारतातल्याच लोकांनी नव्हे तर भारताच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा अनेक वेगवेगळे ॲस्पेक्ट्स लक्षात घेऊन त्याचे प्रत्यक्ष येणारे अनुभव काय आहेत, परिणाम काय आहेत याच्यावर संशोधन करून PhD दिलेली आहे. तर असं हे अतिशय महान असं पातंजली योगशास्त्र पतंजली मुनींनी अष्टांग योग असा तो ग्रंथ आपल्या वाचनात येतो. आणि या 8 अंगांच्या मार्गातूनच पुढे हे जे काही पतंजलीचं तत्वज्ञान आहे ते प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं हे सगळं पुढे साधारण 7व्या 8व्या शतकात विशेषतः 12व्या शतकामध्ये हठयोग अशा पद्धतीने ते पुढे आले. विशेषतः नवनाथ पंथीयांपैकी गोरखनाथांनी त्याच्यावर बरेच ग्रंथ लिहिले आणि योग तारावली म्हणून एक शंकराचार्यांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी प्राणायामाच्या माध्यमातून मोक्ष कसा गाठता येतो हा स्वतःचा प्रवास अतिशय सुंदर रीतीने लिहिलेला आहे. हे सगळं सांगण्याचं कारण मला असं वाटतं की मगाशी म्हटलं तसं हठयोगामध्ये आसनांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आसनं किती करावीत कशा प्रकारे करावीत याला खरं तर मर्यादाच नाही. म्हणजे एकदा पार्वतीने शंकराला विचारलं की आसनं ही किती आहेत नक्की. म्हणजे खरं तर योग हा जो आहे ना तो मनुनी इक्ष्वाकुला विचारला आणि त्याच्यातून डेव्हलप झाला अशी एक धारणा आहे. पण सर्वार्थाने हठयोग हा जो काही विकसित झाला त्याच्यामध्ये अशी एक संकल्पना किंवा धारणा आहे की पार्वतीने शंकराला वेगवेगळे प्रश्न विचारले आणि भगवान शंकराने त्याच्यावर जी काही उत्तरं दिली त्याच्यातून हा हठयोग सगळा पुढे येतो. तर पार्वतीने अगदी अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो मला वाटतं आपल्या सगळ्याच योग साधकांच्या मनात असतो की आसनं नक्की आहेत किती. कारण आपण 8 वर्ष 10 वर्ष गेल्यानंतर सुद्धा कोणीतरी येतं आणि नवीन एखादं आसन शिकवून जातं. तर त्याच्यावर भगवान शंकराने अतिशय सुंदर असं उत्तर दिलं. आसनानी समस्तानी यावंतो जीवजंतवाः चतुरश्रुती लक्षाणी शिवेनं कथित पुराहा. शिवेनं कथित पुराहा. शिवानी पुरा म्हणजे पार्वती, पार्वतीला त्याचं कथन केलं. शंकरांनी असं सांगितलं की अगदी छोट्या अमिबासारख्या अतिसूक्ष्म अशा जीवापासून एक 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 पुढचा जन्म घेत 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे एका अर्थाने हा खरंच किती दुर्मिळ आणि दुर्लभ असा आपला माणसाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि या 84 लक्ष योनी म्हणजेच जे काही प्राणी असतील, कीटक असतील, मग पक्षी असतील, मग काही मोठे प्राणी असतील आणि नंतर मग माणसाच्या आधीची जी काही कंडिशन होती होमोसेपियन्स मला वाटतं सगळे आपण त्याच्यातूनच पुढे आल्या माणसाच्या म्हणजे प्रगत आणि प्रगल्भ अशा माणसाच्या जमातीत आपण आलेले आहोत. तर अशा ज्या काही 84 लक्ष योनीमधून आपला प्रवास होतो ती प्रत्येक योनी प्रत्येक देह जो काही आपण धारण करतो ते म्हणजे आसनच आहे. म्हणून आपण बारकाईने जर बघितलं तर आपल्या आसनांची नावं जी आहेत ना ती सुद्धा प्राण्यांवरून पक्ष्यांवरून निसर्गातले सगळे जे घटक आहेत या सगळ्यांवरून पडलेली आहेत. तर अशा अर्थाने या आसनाला कुठेही मर्यादा नाही आहे. पण बऱ्याच वेळा मला असं नेहमी सांगावं असं वाटतं म्हणजे आज मला असं वाटलं की आपण सगळी मंडळी योगासनं प्राणायाम ध्यान हे नक्कीच करत असणार आणि त्याचाही अनुभव तुम्ही घेत असणारच आहात. पण काही वेळा मी एक भाग असा बोलतो की योगा पलीकडचा योग किंवा योग वर्गा पलीकडचा योग. म्हणजे आपण इथे दररोज जेव्हा योग वर्गाला येतो आणि ज्या काही आसन प्रक्रिया असतील प्राणायाम प्रक्रिया करत असतो तर तो एक तासाभराचा जो काही आपला योगाभ्यास असतो तर त्याच्यामुळे आपली शरीर मन हे याचं स्वास्थ्य सगळं चांगलं राहतं. पण त्याच्याही पलीकडे उरलेले 23 तास या योगविषयक ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा योगाचे जे काही विचार आहेत त्याचं कुठेतरी चिंतन आपल्या मनात घडतं का हाही खूप महत्त्वाचा असा विचार मला असं वाटतं आहे. त्यामुळे पतंजलींनी सुद्धा ही जी काही आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान हे जे काही सगळं सांगितलं तर बऱ्याच वेळा आपण या आसनामध्ये आसन स्थिती घेणं आणि सोडणं याच्यातच काही वेळा अडकतो किंवा आसनांचे प्रकार आता आणखी नवनवीन शिकूया किंवा एक आसन काल माझं 15 सेकंद टिकलं होतं अजून एक आठवडाभराने मी आता 30 सेकंद टिकवीन मग 1 मिनिट टिकवीन मग 5-5 मिनिटं म्हणजे स्थिर सुखम आसन अशी पण एक प्रक्रिया असते. पण याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की पतंजलींनी ज्या पद्धतीने योगासनांविषयी सांगितलेलं आहे ते अतिशय कमी सांगितलेलं म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटतं आपल्याला. 196 सूत्रामध्ये पातंजली योग दर्शन हा जो काही ग्रंथ आहे तो लिहिला आहे त्याच्यामध्ये केवळ 3 सूत्र ही फक्त
ध्यानाविषयी आसनांविषयी आहे. म्हणजेच थोडक्यात 8 पायऱ्यांचा जो योग त्यांनी सांगितला 196 सूत्रामध्ये, त्याच्यामध्ये आसनांना किती महत्त्व द्यायचं किंवा त्याची व्यापकता किती असावी हेच इनडायरेक्टली त्यांनी सांगितलेलं आहे. पण ही आसनं करताना सुद्धा स्थिर सुखम आसनम असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या कुठल्या स्थितीमध्ये, ज्या कुठल्या आसनामध्ये आपण स्थिर आहोत आणि सुखकारकही आहोत त्याला आसन म्हणावं अशी ही व्याख्या करता येईल. किंवा आता तुम्ही आणि मी ज्या स्थितीमध्ये बसलेले आहोत त्यात जर आपल्याला एक स्थिरता आणि सुखकारकता जर वाटत असेल तर ह्याला सुद्धा आसनच म्हणावं. तर हा विचार मला असं वाटतं की योगासनं करताना जास्ती विचारात घेतला जायला हवा. कारण आजकाल मी खूप असं बघतोय, म्हणजे कुठे कुणावर टीका करण्याचं किंवा नाव ठेवण्याचा उद्देश नाही, पण अमुक एका योगवर्गामध्ये ते शिक्षक किंवा शिक्षिका दररोज 25 ते 30 आसनं घेतात बरं का. आणि मग फी किती आहे? तिथे काहीतरी 500 रुपये फी आहे बरं. आणि आमच्या एका याच्यामध्ये ती मोजकी काहीतरी 4-5 आसनं घेतात, पण फी काहीतरी त्यांची 1000-1200 रुपये. तर नैसर्गिकरित्या कल असा असतो की 500 रुपये फीमध्ये जिथे दररोज 25 आसनं घेतात तिथे आपण जाऊया. पण जिथे 3 ते 4च आसनं मोजकी पण पतंजलींनी सांगितलेल्या पद्धतीने, म्हणजे स्थिर सुखम आसनम. आणि मग पतंजली पुढे म्हणतात प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या. प्रयत्नपूर्वक आसन स्थिती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शिथिलता निर्माण करणं म्हणून प्रयत्न शैथिल्य. आणि प्रयत्न जे आपण करतोय त्या प्रयत्नातही शिथिलता आणणं. इतके बारकावे त्या एकाच सूत्रामध्ये अतिशय सुंदररित्या पतंजलीने एक अर्थगर्भ अशी काही सूत्र जी काही लिहिलेली आहेत सगळी तर त्याच्यामधून आहे. त्यामुळे प्रयत्न शैथिल्य, प्रयत्नपूर्वक त्या आसनांमध्ये शिथिलता निर्माण करणं आणि आपली जी स्थिती आहे ती सुद्धा सुखकारक आणि स्थिर करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे पहिल्या सूत्राशी दुसरं सूत्र जोडलं गेलेलं आहे, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, तिसऱ्या सूत्रामध्ये सगळं मला वाटतं योगाचं सारच त्यांनी सांगून टाकलं. ततो द्वंद्वान अभिघातः. ततो म्हणजे पहिल्या सूत्राचा आपण रेफरन्स घेतला, ततो द्वंद्वान अभिघातः. माणसाचं मूळ नेचर, स्वभाव धर्म किंवा गुण असा आहे की सतत द्वंद्व आहे. आज ऑफिसला जाऊ का नको, आज डब्यामध्ये हे घेऊन का ते घेऊ, आज हे काम करावं ते काम करावं, या माणसाला भेटावं की नको. सतत आपलं मन हे द्वंद्वात आहे अगदी प्रत्येक क्षणात. आणि ही द्वंद्व काही वेळेला साधीसुधी वरकरणी खूप काही अशी गंभीर वाटणारी नसतात, पण नकळतपणे या द्वंद्वाचा आपल्या मनावर इतका परिणाम व्हायला लागतो सखोल, किंवा त्याचाच आघात व्हायला लागतो की त्याच्यामुळे आपली मानसिकता ही हळूहळू बदलत आपले स्वभाव बदलायला लागतात, आपली विचारसरणी बदलायला लागते, आपली कृती बदलायला लागते. आणि आपल्या कृतीमधून काही वेळेला अनेक माणसं नकळतपणे दुखावली जातात आणि त्यांच्या प्रतिक्रियाने आपण दुखावले जातो. अशा सगळं हे जे काही गडबड जी घडत असते ना, तर ती थांबवण्यासाठी पतंजलींनी आसनांच्याच मार्गातून असं सांगितलेलं आहे की आसनांचा अभ्यास अशा पद्धतीने करा, स्थिरता, सुखकारकता आणि प्रयत्नात शिथिलता आणून. त्याच्यामुळे ततो द्वंद्वा अभिघातः. ही जी काही द्वंद्व आहे ते ठीक आहे, मनुष्य स्वभाव तुमच्यात आत ती चालू राहतील, पण त्याचा अभिघातः नुसतं ते आदळणार नाही, पण त्याचा सखोल जो काही परिणाम तुमच्यावर होतोय ना तो तुमच्यावर होणार नाही. म्हणजे थोडक्यात योग वर्गामध्ये तुमच्या तर शिक्षकही सांगत असतील नेहमी की योगाचा अभ्यास करणारा जो साधक आहे ना, बाहेर जगामध्ये काहीही घडत असू नये पण त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही, आपण कायम आनंदी राहतो. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या मंडळींच्या चेहऱ्यावर मला आत्ता सुद्धा एक शांतपणा, म्हणजे अगदी तुम्ही काही खूप मोठ्याला हसत नसाल, पण एक तर सहज असा एक जो विरसणारा आतला जो आनंद आहे ना तोच आपल्या चेहऱ्यावरही विरसत असतो. त्यामुळे तोच मला असं वाटतं की योगाचा हा सगळा परिणाम आहे. आसनानंतर प्राणायाम. प्राणायामामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, विविधताही खूप आहे, ग्रंथही खूप आहेत. पण योगामध्ये हठयोगाचे प्रमाण ग्रंथ असे जे मानले जातात ते म्हणजे हाटक प्रदीपिका आणि घेरंड संहिता. अदरवाईज म्हटलं तसं खूप आणखीन ग्रंथ आहेत आणि जेवढे आपण ग्रंथ वाचतो, जेवढी आपण आसनं करू तेवढे आपल्याच मनामधली सगळे जे काही गोंधळ आहे ते वाढत जातात. आणि मग बऱ्याचशा वेळेला कार्यक्रमाला जातो त्यावेळी ह्या ग्रंथात असं लिहिलंय
आणि तुम्ही हे असं सांगता. या ग्रंथात मागे हे वाचलं होतं, प्रत्यक्ष ग्रंथात मला हे असं वाटतं. जेवढं आपण वाचत जाऊ त्याला काही लिमिट नाही. आणि सध्या तर या मीडियाच्या याच्यावरून तर ज्ञान मिळण्याला काही लिमिटच नाही. खरं तर त्याला ज्ञान म्हणावं का नुसती माहिती म्हणावी याच्यावरही बरेचशा चर्चा सतत घडत असतात. तर प्राणायाम जर खरंच शिकायचा असेल तर हठप्रतिपिका आणि हिरण्य संहिता हे दोन अगदी स्टँडर्ड असे जे काही ग्रंथ समजले जातात, तर त्याच्यामध्ये जे अष्टकुंभक दिलेले आहेत तर ते अष्टकुंभक आपण शिकून घ्यावे. आणि कुंभक हा जो शब्द आहे, म्हणजे पतंजलींनी खरा प्राणायाम म्हणजे कुंभक असं म्हटलेलं आहे. म्हणजे जसं आपण आसन स्थिती घेणं आणि सोडणं आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा आसन टिकवतो तिथे खरे शारीरिक, मानसिक, वैचारिक अशा सगळ्या स्तरांवर फायदे हे ती आसन स्थिती टिकवण्यामध्ये होत असतात. म्हणजे आस या धातूपासून आसने असा शब्द तयार झालेला आहे आणि त्याच्यावरून आसन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बराबर खूप काहीतरी आसनं करण्यापेक्षा 1, 2, 4 आसनं, पण हळूवार आसन स्थिती घेणं आणि सोडणं आणि त्याच्यापेक्षाही त्या आसन स्थितीत आपण राहणं आणि मग आपलं शरीर कसं आहे, श्वास कसा चाललाय, मनाची आता काय स्थिती आहे याच्याकडे बघणं. म्हणजे साक्षीत्व एका प्रकाराने जसं ध्यान हे आसनामध्ये घडतं तसंच प्राणायामामध्ये सुद्धा हे घडतं. आणि म्हणूनच पतंजलींनी कुंभकाला खरा प्राणायाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्राणायामामध्ये 3 अतिशय महत्त्वाचे ऍस्पेक्ट आहेत. थोडंसं मला असं वाटतं की आपण आनंदी जीवनासाठी योग म्हटल्यानंतर थोडंसं अशी अपेक्षा असेल की मी काहीतरी खूप विनोदी बोलावं आणि आपण असं खूप आनंदात हसावं खेळावं. पण मला असं वाटतं की योगा पलीकडचा योग किंवा योग वर्गा पलीकडचा योग म्हणून जे काही माझ्या मनात विचार आहेत ते आपल्याशी शेअर करावे. कारण आपण म्हणजे रेग्युलर योगाभ्यास करता, त्यामुळे योगासन करत असताना कुठला एक विचार उरलेले 23 तास मनात असावा या दृष्टीने मला असं वाटलं की थोडंसं एक दिशानिर्देशन माझ्याकडून मी करावं असं मला वाटलं. तर आसन स्थितीमध्ये जसं आसन घेणं आणि सोडणं याच्यामध्ये ते आसन टिकवणं हे जास्ती महत्वाचं आहे. तसं प्राणायामामध्ये श्वास घेणं, श्वास सोडणं आणि मध्ये श्वास तो रोखणं याला अतिशय महत्व आहे आणि त्याला कुंभक असं म्हटलं जातं. आणि पतंजलींनी कुंभक म्हणजेच खरा प्राणायाम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच हे जे मी हठयोगातले 2 ग्रंथ सांगितले, हठप्रतिपिका आणि हिरण्य संहिता, आपण जरूर ते वाचाया. अपवळ चौकात अगदी छोटी पुस्तकं मिळतात, त्याचे श्लोक येतात, त्याचा मराठीत अर्थही अतिशय सुंदर आहे. आणि पातंजली योगदर्शनावरती पतंजलीची सूत्र वाचताना काही वेळा थोडंसं अवघड वाटतं, पण हठयोगामध्ये हे जे काही श्लोक आहेत हठप्रतिपिका आणि हिरण्य संहिता ते वाचले तर योग जरा थोडासा जास्ती सोप्या पद्धतीने आपल्याला समजू शकतो. तर हे जे अष्टकुंभक 8 प्रकारचे कुंभक सांगितले तर त्याच्यामध्ये श्वास घेणं आणि श्वास सोडणं याच्यामध्ये श्वास रोखणं याला जे कुंभक म्हणलेलं आहे त्याला मी मगाशी म्हटलं तसं पतंजलींनी जास्त महत्त्व दिलेलं आहे. आता पूरक आणि रेचक म्हणजेच श्वास घेणं आणि सोडणं, आणि ते तर आपण आपल्या जन्माला इथे या पृथ्वी तलावर आलो त्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत श्वास घेणं आणि सोडणे अविरतपणे चालूच असतं. म्हणजे जेव्हा आपण लक्षपूर्वक बघतो त्यावेळेला आपल्याला फक्त ते लक्षात येतं इतकंच, पण अदरवाईज आताही आपण हे सगळं मी बोलतोय आपण ऐकत आहात तर या याच्यामध्ये आपला श्वास हा चाललेलाच आहे. मग तो फक्त आपल्या एका वेगळ्या विशिष्ट प्रकारच्या वेगळ्या नर्वस सिस्टीमवर सोडून दिलेला आहे म्हणून. अदरवाईज एरवी आपण जेव्हा त्या श्वासाकडे बघतो त्यावेळेला ती जाणीव जी आहे ती आपण त्या श्वासाशी कनेक्ट करत असतो. तर हा कुंभक जो आहे तर याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं ध्यानच घडत असतं. कारण आपण श्वास घेतो आणि सोडतो म्हणजे काय होतं तर आपल्या मेंदूमध्ये श्वास आणि प्रश्वास अशी 2 केंद्र आहेत. आणि मगाशी म्हणजे जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 24 तास 12 महिने 24 तास या श्वास व प्रश्वास केंद्राला अखंड काम आहे. काय? श्वास घ्यायचा आणि सोडायचा. म्हणजे आपण जेवत असताना, झोपलेले असताना सुद्धा एक वेळ आपलं पचन थोडंसं मंदावलेलं असतं किंवा इतर शारीरिक क्रिया बंद असतात, पण श्वसन हे चालूच असतं. म्हणजे त्या अर्थाने ते आपल्या श्वास आणि प्रश्वास केंद्राला कधीच विश्रांती मिळतही नाही, आपण देतही नाही. पण जेव्हा आपण प्राणायामामध्ये एक 2 सेकंद किंवा 3 सेकंदाचा का होईना नॉमिनल कुंभक जेव्हा करतो म्हणजेच आपण श्वास रोखतो, म्हणजेच श्वास घेतही नाही आणि श्वास सोडतही नाही, त्यावेळेला या श्वास प्रश्वास केंद्राला म्हणजे रेस्पिरेटरी सेंटर जे मेंदूमधलं अतिशय महत्त्वाचं काम करणार आहे त्याला क्षणभर का होईना विश्रांती मिळते.
किती महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. आणि हा विचार मला असं वाटतं की उरलेले 23 तास याच्यावर थोडासा जर विचार केला तर 1 तास आपण दररोज जो योगाभ्यास करतो तो सुद्धा जास्ती आपण इंटरेस्ट घेऊनही करू शकू. आणि ही पार्श्वभूमी जशी जशी डेव्हलप होईल तसा त्या योगाच्या अभ्यासाचा फायदा आणि परिणाम हा आपल्यावर कायमस्वरूपी सखोल व्हायला लागेल. अशा दृष्टीने थोडेसे जरा गंभीर वाटतील, मुख्य वाटतील सकाळच्या वेळेत, पण हे मला असं वाटलं की हे ॲस्पेक्ट्स सांगावे. ते अष्टकुंभक जे आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा सूर्यभेदन, उज्जाई, सिक्कारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी असे 8 प्रकारचे. म्हणजे आयुर्वेदामध्ये जसं कफ, वात आणि पित्त या प्रकृती सांगितलेल्या आहेत, म्हणजे उष्णता वाढणं किंवा कफाचं प्रमाण वाढणं किंवा वाताचं प्रमाण वाढणं आणि त्याच्यामुळे प्रकृती बिघडणं किंवा ज्या काही वेगवेगळ्या नाना प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. तर या सगळ्या व्याधींवर उत्तम, खात्रीशीर आणि रामबाण उपाय म्हणजे हे 8 प्रकारचे कुंभक आहेत. सूर्यभेदन किंवा अष्टकुंभकातली जी भस्त्रिका आहे त्याच्यामुळे आपली सूर्य नाडी जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकाराने ऍक्टिव्ह होते. ऊर्जा निर्माण करण्याचं प्रमाण जे आहे ते शरीरातलं वाढतं. सिक्कारी आणि शीतली जी आहे तर ती आपली चंद्र नाडी म्हणजे जी इडा नाडी आहे डावी तर तिचं कार्य वाढवतं. तिचं भेदन हे काही प्रमाणात झाल्यामुळे ती थोडीशी डॉमिनन्स तिचा सूर्यनाडीवर वाढतो आणि त्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांना, उष्णता ज्यांची आहे त्यांना ही सिक्कारी आणि शीतली ही प्रक्रिया ती अतिशय उपयोगी ठरते. तसं ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास आहे, हृदयविकाराचा ज्यांना त्रास आहे, सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं किंवा डॉक्टर मंडळी म्हणतात की तुम्हाला हृदयविकार असेल किंवा काही जर काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते प्राणायामाच्या जास्ती वाटेला जाऊ नका. या डॉक्टर मंडळींना आपल्याला नाव ठेवता येणार नाही, कारण 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा आपण 3 मिनिटासाठी त्यांची अपॉइंटमेंट घेत असतो. त्या 3 मिनिटामध्ये आपण काय बोलणार आणि ते सुद्धा काय ऐकणार. त्यामुळे त्यांच्या डोळ्याआड आपण काय काय उद्योग करत असतो, काय प्रकारचा योगाभ्यास करत असतो हा माहिती नसतो. एका दृष्टीने इथे म्हणजे जोगदेव सर मागे आले त्यामुळे आम्ही बोलत होतो त्यावेळेला त्यांनी जेव्हा सांगितलं की काळुसकर सरांचा हा योग वर्ग आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं दडपणच आलं. म्हटलं ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला शिकवलं असेल, कारण काळुसकर आज 93 वय आहे. काळुसकर सरांना मी 2-3 काही कार्यक्रमात भेटलो होतो. त्यांची विचारांची डेप्थ, शिकवण्याची पद्धत, शैली या सगळ्याविषयी अगदी पूर्णपणे जवळून नाही पण त्याच्याविषयी बरंच मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. कारण त्याचं एक मला वाटतं पुस्तकही त्यांनी मला एक मागे दिलं होतं, ते वाचनात आलं होतं. मला वाटतं या योग वर्गात कशा पद्धतीने शिकवलं जातं असे काही मी फोटो बघितले होते. तर मला असं वाटतं की ती डेप्थ जी आहे किंवा ती काही जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी घेऊन जर आपण हा योगाभ्यास केला तर तो अतिशय चांगल्या प्रकाराने आपल्याला असा तो. तर मी सांगत होतो की अष्टकुंभक जे आहे तर त्याचे जसे आयुर्वेदामध्ये उष्णता वाढवणारे, थंडावा वाढवणारी अशी जशी औषधं आहेत तर तसेच हे 8 उपाय, उपचार हेच हठयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे पित्त कमी करायचं असेल तर थोडंसं पित्ताचं प्रमाण काही वेळा गरजेचं असतं म्हणून वाढवायलाही लागतं. पण त्याच्यामध्ये आणखीन असंही थोडंसं त्याच्यात बोलावंसं वाटतं मला. बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं की हे अष्टकुंभक जे सांगितलेले आहेत, सूर्यभेदन, उज्जाई, सिक्कारी, शीतली, तर सूर्यभेदन सांगितलेलं आहे म्हणजे सूर्य नाडीचं भेदन सांगितलेलं आहे. तर तसं चंद्रभेदन आम्ही करू का? किंवा चंद्रभेदन आम्ही करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला गार वाटतं किंवा शीतल, शांत, थंड झाल्यासारखं वाटतं. तर हे 2 प्रमाण ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये चंद्रभेदनाचा कुठेही उल्लेख नाही. आणि चंद्रभेदन हे केलं तर नुकसान काही नाही आहे पण फायदे फार होणार नाहीत. आणि याचं कारण असं आहे की सूर्यभेदनावर अनेक प्रकाराने जे संशोधन झालं म्हणजे भारतातल्या बऱ्याचशा योग संस्थांमध्ये मी जिथे जिथे जेव्हा शक्य मी मार्केटिंगला किर्लोस्करमध्ये असताना जिथे जिथे मी योग संस्था तिथे जायचो आणि इथे काय काय शिकवलं जातं त्याची माहिती घ्यायचो, एखादा कोर्स करण्याचा प्रयत्न करायचो 8 दिवसाचा 10 दिवसाचा. तर त्याच्यामधून असं लक्षात आलं की बेंगलोरच्या जवळ 34 किलोमीटरवर एस व्यासा म्हणजे स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी आणि तिथे अतिशय सखोल असं संशोधन प्राणायामावर जे केलं गेलं त्यात सूर्यभेदन प्राणायाम म्हणजे अनेक वर्ष प्राणायाम करणाऱ्या काही व्यक्तींनी सूर्यभेदन प्राणायाम हा सलगपणे 40 मिनिटं केल्यानंतर त्यांच्या शरीराचं तापमान हे 0.5 फॅरनहाईटने वाढलं. म्हणजे आपण नेहमी बघतो की 98.5 हा आपल्या शरीरामधला नॉर्मल टेम्परेचर आहे, पण 98.5चं 99 जर झालं तर आपल्या शरीरामध्ये किती उलथापालथ घडते, आपल्याला काही बोलवत नाही, डोकं दुखायला लागतं, अन्नग्रहण काही होते, भूक लागत नाही. कधीतरी अनुभव आपण प्रत्येकाने या घेतलेला आहे. म्हणजे 0.5 फॅरनहाईट किंवा 0.5 डिग्री सेल्सिअसचा फरक किती असतो हे आपल्याला माहिती आहे. तर या सूर्यभेदनाने ही 0.5 डिग्री वाढते. पण चंद्रभेदन हे त्यांनी सुरुवातीला 40 मिनिटं केल्यानंतर 1 तास, त्यानंतर खूप प्रयत्न 1.5 तास सुद्धा चंद्रभेदनाचा म्हणजे
डावीने घ्यायचा आणि उजवीने सोडायचा. असं केल्यानंतर सुद्धा कुठलाही परिणाम शारीरिकदृष्ट्या दिसला नाही आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा फार परिणाम जाणवला नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे काही वाचतो, जे काही ऐकतो, जे विचार करतो, त्याच्यामध्ये हल्ली काय होतंय की खूप वेगवेगळ्या संस्था निर्माण होतात, वेगवेगळ्या व्यक्ती येत आहेत आणि मग काय होतं की आपलं स्वतःचं एक काहीतरी मगाशी म्हणलं तसं कोणावरही टीका करण्याचा किंवा कोणाला वाईट म्हणण्याचा उद्देश नाही, पण हे जे काही माहिती सगळी आपल्यावर आदळते किंवा नवनवीन मंडळी, नवनवीन संस्था येऊन आपल्याला नवनवीन काहीतरी सांगत असतात, त्यातलं खरं काय, खोटं काय, हे सगळं थोडंसं आपणही वाचन केलं पाहिजे. संशोधन काय झालेलं आहे किंवा प्रमाण ग्रंथ जे आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यावर थोडंसं वाचलं बोललं गेलं तर मला असं वाटतं की आपला जो योगाभ्यास जो आहे तो थोडा आणखीन चांगल्या पद्धतीने असा होऊ शकेल. तर असं मला वाटलं की हे 2-3 विषय आपल्यासमोर आसनांच्या माध्यमातून आणि प्राणायामाच्या माध्यमातून बोलावे. तसं 8ही अंगांच्या मार्गाने खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आसनं आणि प्राणायाम हे आपण सर्वसाधारणपणे जास्ती प्रमाणात हे करत असतो. तर अशा अंगाने मला असं वाटतं हा विचार व्हावा त्याचा. आणखीन एक असं आहे की योग म्हटलं की योगाभ्यास म्हणजे त्यात शरीर, श्वास आणि मन हे सगळं एकत्र येतं. आणि प्राणायामामध्ये असं म्हटलेलं आहे की चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवे योगी स्थान त्वमाप्नोती ततो वायू निरोधे. आपल्या श्वासाचं आणि मनाचं अतिशय जवळचं अंतर आहे. म्हणजेच एकाच नाण्याच्या 2 बाजू जशा आपण म्हणतो ना तसं आहे. त्यामुळे मनातल्या विचारांची संख्या आणि गती ही जर कमी करायची असेल तर त्याच्यासाठी प्राणायामाचाही उपयोग होतो आणि तसाच आसनांमध्येही आपण जी काही शिथिलता आणतो किंवा संथता आणतो त्याचाही उपयोग होतो. तर मला असं वाटलं की एक नुसतं फक्त काहीतरी बोलण्यापेक्षा थोडंसं काहीतरी प्रॅक्टिकल असं काहीतरी तुम्हाला सांगावं. कदाचित तुम्ही या वर्गात केलंही असेल तर थोडंसं एका वेगळ्या आस्पेक्टने तर ते आज आपण करून बघूया. एस व्यासामध्ये एक सायक्लिक मेडिटेशन नावाचं एक ॲक्टिव्ह मेडिटेशन, डायनॅमिक मेडिटेशन अतिशय प्रसिद्ध आहे आणि जगभरातल्या सगळ्या हॉस्पिटल्समधले हे एस व्यासाचे योग शिक्षक जाऊन त्यांच्यावर उपचार म्हणून ते करतात आणि डायबिटीज नंतर हृदयविकार याच्यावर अतिशय चांगला परिणाम त्याचा दिसून येतोय. तर या सायक्लिक मेडिटेशनमधलं एक स्टिम्युलेशन म्हणजे 3 प्रकारची फेज त्याच्यामध्ये आहे. एक स्लाइड स्टिम्युलेशन, डीप रिलॅक्सेशन, अशा 3 फेजेसमधून हे मेडिटेशन जातं म्हणून त्याला सायक्लिक 3 सायकल्समधून जातं. तर त्यातलं एक स्टिम्युलेशन जे आहे ना तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये एका छोट्याच भागामध्ये अतिशय संथ, शांत, हळुवार अशी हालचाल किंवा लय निर्माण करायची आणि त्या लयीकडे मनाला पाहायला लावायचं आणि त्यामुळे आपलं मन कसं शांत होतं याचा परिणाम अनुभवायचा असं सांगितलेलं आहे. हे सगळं मी मराठीत जे सांगितलं तेच उपनिषद आणि वेदामध्ये एकाच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या श्लोकाभोवती माझे जे गुरु डॉक्टर HR नागेंद्र एस व्यासाचे जे प्रमुख आहेत तर त्यांनी त्याच्या भोवती हे सगळं सायक्लिक मेडिटेशन जे आहे त्याचं सगळं ते स्ट्रक्चर उभारलेलं आहे. तो श्लोक असा आहे, लये संबोधये चित्तम विक्षिप्तम शमये पुनः सकषायम बीजानिया समप्राप्तम न चालये. संस्कृत श्लोक हे पटकन मी सांगितलं त्यामुळे असं वाटतं की काहीतरी अवघड आहे. पहिलेच ओळ जी मी मगाशी जे काही एक्सप्लेन केलं तेच सांगतो. लये संबोधये चित्तम, आपल्या शरीरातल्या एका छोट्याशा अवयवाची किंवा छोट्याशा भागाची छोटीशी संथ, शांत, हळुवार अशी हालचाल निर्माण करावी आणि डोळे मिटून मनाला त्या हालचालीचं संबोधन म्हणजे त्या हालचालीच्या मागे जायला लावावं आणि त्याच्यातून विक्षिप्तम शमये पुन्हा, हा क्षिप्त, विक्षिप्त आणि मूळ अशा 3 स्थिती सांगितलेल्या आहेत. त्यातली ही विक्षिप्त ही जी स्थिती आहे किंवा क्षिप्त ही स्थिती आहे तर त्याच्यातून मन शांत कसं करायचं हे पतंजलीने जे काही सांगितलेलं आहे त्याचा अनुभव आपण एका छोट्याशा कृतीमधून घेऊ शकतो. मला असं वाटतं आपण ती कृती करून काय करूया, डोळे सगळ्यांनी शांत मिळूया आणि दोन्ही हात आपले दोन्ही खुर्च्यांच्या बाजूला थोडेसे ढेले सोडा. एक थोडीशी अडचण अशी होणार कदाचित की आपण एका रांगेत बसलेले आहोत तर आपण आपला डावा हात असा सावकाश असं वर नेऊन असं झुकवणार आहोत आणि परत येणार आहोत. तर त्या दृष्टीने थोडंसं पुढे मागे किंवा थोडंसं असं वाटतं पण थोडंसं काही शेजारच्याला हात लागला तरी सुद्धा काही भाग मिळत नाही, लचवू नका, दिसत नका आणि डोळे उघडू नका. कारण पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळे हे अतिशय आपलं प्रखर असं ज्ञानेंद्रिय आहे. डोळे मिटले की अंतर्मुखता खूप चांगल्या प्रकारे निर्माण होते आणि डोळे उघडले की परत एकदा बहिर्मुख व्हायला आपण झोपवलेलंच असतं. त्यामुळे शक्यतो डोळे न उघडता हे सगळं एक छोटीशी कृती करून आज आपण त्याचा आनंद कसा घेता येतो ते बघूया. शांत बघूया.
आपले दोन्ही हात खुर्चीच्या बाजूला अगदी बेसुरा, डोळे शांत मिटलेले, शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत अशी स्थिती आपण धारण करणार आहोत असा संकल्प मनामध्ये करा. आता आपला जो डावा हात आहे, लेफ्ट हँड जो आहे, तो खुर्चीच्या बाजूला आपण सहज कोपरातून सरळ सहज असा जमिनीकडे सोडलेला आहे. आता आपला डावा हात आपण डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये अगदी सावकाश, म्हणजे किती तर गोगलगाईचा जो स्पीड असतो ना, स्नेल स्पीड आपण म्हणतो, सगळ्यात मंद आपण कुठले जर वेग आपल्याला वर्णन करायचं असेल तर आपण म्हणतो गोगलगाईच्या स्पीडने काम चाललेलं आहे. तसा इतका संथ असा आपला डावा हात पण अगदी सावकाश बाजूनी वर न्यायला सुरुवात करूया. फक्त आपला डावा हात डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये गोगलगाईच्या स्पीडने, स्नेल स्पीड, अगदी सावकाश वर न्यायला सुरुवात करा. आपलाच तो हात नेहमीपेक्षा कदाचित आपल्याला जड वाटेल, कदाचित त्याच्यात काहीतरी तसं मुंग्यासारखं जेडल्यासारखं वाटेल बघा. त्या संवेदनांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. आता डावा हात पूर्ण आपला वर नेल्यानंतर तो आकाशाच्या दिशेने किंचित खेचायचा आहे. त्यामुळे शरीराच्या डाव्या बाजूला एक छान ताणाची रेषा निर्माण होते, ती अनुभवा. लिनियर अवेअरनेस असं म्हणतात. अवेअरनेस 3 प्रकारचे, त्यातला लिनियर अवेअरनेस. डाव्या दंडाचा डाव्या कानाला होणारा स्पर्श अनुभवा, पॉइंटेड अवेअरनेस. आणि मग सावकाश कमरेतून किंचित उजवीकडे वाकत आपला जो डावा हात आपण वर सरळ ठेवलेला आहे तो उजव्या बाजूला झुकू द्या. आता डाव्या बाजूला एक छान ताणाची रेषा निर्माण होते, उजव्या बाजूचं थोडंसं आकुंचन होतंय. त्याच वेळेला पोट, पाठ इथेही थोडंसं आकुंचन, प्रसरण. 3 डायमेन्शनल अवेअरनेस, त्रिमितीय जाणीव आपण अनुभवतोय. आता अगदी सावकाश परत वर यायला, मध्ये यायला सुरुवात करा. जितकं आपण सावकाश करू ना तितकी त्याची अनुभूती खूप छान येईल. पण सावकाशाचा अर्थ मध्ये मध्ये स्टेप बाय स्टेप थांबत थपकत असं नाही, तर सेकंड काटा जसा आपल्याला घड्याळाच्या डायरीवर सावकाश संथपणे फिरताना दिसतो, तसा आपण डावा परत मध्ये आणूया आणि सावकाश तसाच बाजूने खाली आणण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण हात खाली आणल्यावर डोळे उघडू नका. एक अंतर्मुखता छान निर्माण झालेली आहे आणि मनाने त्या छोट्याशा पण हळूवार संथ अशा हालचालीच्या मागे गेल्यामुळे आपल्या मनातल्या विचारांची संख्या आणि गती ही किती सहजपणे कमी झालेली आहे हे अनुभवा. मग अशी जसं म्हणलं, चले वाते चलम चित्तम. श्वासाची गती वाढली की मनही जोरात काम करायला लागतं, पण त्याच्या विरुद्ध आपण एक छोटीशी जी हालचाल निर्माण केली त्याच्यातून आपला श्वासही संथ झाला आणि मनातल्या विचारांची संख्या आणि गतीही कमी झाली. शांत अशी स्थिती अनुभवा. आता याच्यातूनच आपण सध्याचा जो काही काळ आहे तो इन्स्टंटचा जमाना आहे. डोळे उघडू नका, मी काय सांगतो ते फक्त ऐकून सुद्धा तुम्हाला ते करता येणार. या सायक्लिक मेडिटेशनचाच एक भाग म्हणजे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक, IRT. सध्याचा जमाना इन्स्टंट आहे बघा. जाहिरातीमध्ये सुद्धा आपण बघतो की त्या मुलाला भूक लागते, ती आई म्हणते मी नूडल्सला 2 मिनिटात करून देते. तर तसं आपल्याला जर मन त्रस्त असेल, ताणात असेल, तर आपल्याला इन्स्टंट तत्काळ असा काहीतरी उपाय पाहिजे असतो. तर तो सुद्धा योगामध्ये कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून मी एक थोडंसं घेतोय. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक असा आपण अनुभवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला असं करायचं आहे की मी शरीराच्या एकेका भागाचं वर्णन करत जाणार आहे. तो भाग आपल्याला ताणात न्यायचा आहे. डोळे मिटूनच पूर्ण शरीर ताणात न्यायचं आहे आणि मग झटकात एकदम शिथिल सोडून द्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटाची प्रक्रिया आहे, पण त्याच्यामध्ये किती शिथिलता आपल्याला अनुभवता येते हा एक अनुभव आपण सलगपणे घेऊया. आपलं शरीर क्रमाक्रमाने एक एक भाग आपण ताणात नेणार आहोत. संपूर्ण शरीर ताणात नेणार आहोत आणि मग अगदी शिथिल सोडून देणार आहोत. सुरुवात पायाच्या बोटांपासून करूया. पायाची बोट घट्ट मिटायची. तळपाय, टाचा, घोटरे, गोटे, पोटऱ्यांचे स्नायू वर खेचा, गुडघ्यांच्या वाटत वर खेचा, मांड्यांचे स्नायू वर खेचा, मोठी पोट आणि पोटाच्या स्नायूचा आकुंचन, छाती, खांदे, पाठ, कंबर, हात, हाताच्या मोठी घट्ट आवळ्या, चेहऱ्याचे सगळे स्नायू आकर्षून घ्यायचे. शरीरावरचा ताण वाढवत न्यायचा आहे. ताण वाढवा 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 वाढवा. या दम सई. शरीरात अगदी शिथिल सोडून द्या. खुर्चीची जी पाठ आहे त्याच्यावर थोडंसं
झालेले डोळे शांत मिटलेले ठेवा. आपल्या शरीरामध्ये एकापाठोपाठ एक अशी ताणाची आणि शिथिलीकरणाची परस्पर विरोधी वाटणारी अशी प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक घडवून आणलेली आहे. ती घडत असताना अगदी सहजपणे नकळतपणे आपलं मन त्या क्रियेमध्ये यायला लागलेलं आहे, रमायला लागलेलं आहे, शांत व्हायला लागलेलं आहे. त्याची जाणीव करून घेऊया. अतिशय शांत अशी अवस्था. फक्त 2 ते 3 मिनिटं आपण जो काही आपला डावा हात वर नेला आणि खाली आणला त्याच्यामध्ये आपण अनुभवली. आणि त्याच्यानंतर 2 ते 3च मिनिटं ती सुद्धा खूप जास्ती होतील कदाचित. इतकं IRT इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक ज्या सायक्लिक मेडिटेशनचा भाग आहे तो आपण अनुभवला. आता हातांचे तळवे आलो डोळ्यांवर उघडू फिरवू सावकाश फिरवू. मला वाटतं सगळे स्तब्ध तर आहेतच पण निशब्द झालेले आहेत. असं या खऱ्या अर्थाने बोलत तर नाहीच आता आपण मंडळी. आता मीच एकटा बोलतोय आणि ते तुम्ही नाईलाजाने असेल कदाचित पण ऐकून घेत आहे की काय आता खूपच जड सगळं, पण असं होणार नाही. पण निशब्द खऱ्या अर्थाने म्हणजे मनात आतून सुद्धा विचार न उमटणं. मौनाची साधना आपण म्हणतो किंवा मौनाची स्थिती जे परापश्चंती मध्यम आणि वैखरी जे आपण म्हणतो तर तशी ती परेची स्थिती म्हणजे आतूनही विचार कुठे उमटतच नाहीत अशी स्थिती इतक्या सोप्या आणि छोट्या योगाच्या प्रक्रियेमधून घडू शकते. आणखीन एक मला असं वाटतं की एक प्रक्रिया प्रत्यक्ष करून घ्यावी असं माझ्या डोक्यात होतं. एक मी जशी आता ही सायक्लिक मेडिटेशनमधला स्लाईट स्टिम्युलेशनचा एक प्रकार म्हणजे आपण हात वर नेऊन खाली आणला आणि तसंच IRT रिलॅक्सेशन टेक्निक एकदम शिकून सोडून दिलं. तर तसंच आणखी सध्याच्या काळामध्ये खूप असं केसेस लक्षात येत आहेत की या जगाचा विश्वाचा वेग हा अतिशय अफाट वाढतोय आणि या विश्वाचाच एक भाग आपण असल्यामुळे आणि या मीडिया ही सतत आपल्या हातात मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, सतत घरी गेलो की जेवताना सुद्धा आपण TV बघतो तर चॅनल्सवर सतत बातम्या चालू असतात. याला पकडलं, याला अटक केली, या निवडणुकीमध्ये हे सगळं झालं आणि त्याला परत अशा ज्या काही गडबडी खूप ऐकत असून त्यामुळे सतत मन अस्वस्थ असतं आणि मेंदूवर सतत येणाऱ्या या ताणामुळे मेंदूचे विकार जे पूर्वी 70-80 नंतर ऐकायला मिळत होते, पार्किन्सन्स असेल, अल्झायमर असेल, डिमेन्शिया असेल, तर ते हे सगळे 40-50 मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये काल डिटेल्ड एक खूप मोठा असा लेख आलेला आहे. तर त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये 45 ते 55 या वयामधली काही हजार मंडळी हे सगळे त्रास होतात म्हणून डॉक्टरांकडे जाताना दिसतात. अतिशय गंभीर अशी स्थिती आहे. पण आपल्याकडे हे प्रमाण खूप कमी आहे आणि आपण योगातली मंडळी असल्यामुळे मेंदू शांत ठेवण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी ज्या ज्या काही प्रक्रिया आपण योगाच्या करत असतो तर त्याच्यामध्ये योग ग्रंथामध्ये एक जी प्रक्रिया आहे ती मला असं वाटतं की फार प्रचलित नाही आहे पण ती आपल्या सगळ्यांना माहिती असावी. आपण भ्रामरी तर करतो, डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना भुंग्याचा जसा आवाज असतो असं करतो. पण या भ्रामरीचे सुद्धा जवळजवळ 15 ते 16 प्रकार हे हठयोगाच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये अतिशय सुंदररित्या सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यावर एक कार्यशाळा म्हणजे मनोवर्धन योग संस्थेमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा आपण घेत असतो. प्राणायामाची कार्यशाळा असते, वेगवेगळ्या ध्यान प्रकारांची असते. तशी नुसत्या भ्रामरीत ही 13 ते 14 टेक्निक जी मानसिक आजाराच्या रुग्णांना खूप उपयोगी पडतात म्हणून काही सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट सुद्धा येऊन शिकून जातात. तर त्याच्यातली एक डामर भ्रामरी अशी एक अतिशय महत्त्वाची, कदाचित आपण नावही पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा ऐकलं असेल तर ते कसं करायचं माहिती नसतं. डामर म्हणजे डमरू, शंकरांचं ते वाद्य आहे आणि त्याच्यामुळे सगळे जे शिवगण आहेत ते सुद्धा कंट्रोलमध्ये येतातच. पण आपण माहिती आपल्याला की वेगवेगळे राक्षस हे सुद्धा कायम शंकरांच्या कंट्रोलमध्ये. रावणासारख्या राक्षसांनी सुद्धा शंकराची उपासना करून त्याला त्याचा वर घेण्यासाठी म्हणून नेहमी तो धडपड करत होता. तर त्या डमरूमध्ये अतिशय मोठी ताकद अशी की वाईट शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या कमी करून नकारात्मकता घालून सकारात्मकता आपल्या आतमध्ये आणणं. त्याचबरोबर आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार डेल्टा, थीटा, अल्फा, बीटा आणि गॅमा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी लहरी निर्माण होत असतात. या डामर भ्रामरीमध्ये ज्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्या त्या प्रकाराने त्या ब्रेनवेव्ज तशाच निर्माण होणं आणि नंतर त्या पटकन थोड्याशा शांत होऊन आपली अल्फा ही जी ध्यानाच्या स्थितीतली जी लेवल असते ना ती पटकन अटेन होणं हे डामर भ्रामरीमुळे चांगलं शक्य होतं असं संशोधन किंवा अभ्यासातूनही गेल्या काही या 27 वर्षामध्ये ज्या काही
योग साधकांवर जे प्रयोग आम्ही केले, प्रयोग म्हणता येणार नाही, एक अभ्यास जो केलेला आहे त्या निरीक्षणातून लक्षात आला. तर कशी करायची मी सांगतो आणि मग तशी आपण नंतर करूया. प्रत्यक्षात डामर भ्रामरी जी आहे ना ती करून दाखवतो आधी. डमरू आपला तो कडकट्ट 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 असं स्पीड कमी जास्ती कमी जास्ती कमी जास्त होऊन त्याच्यामुळे ज्या काही ध्वनी कंपन निर्माण होतात त्याच्यात खूप मोठी ताकद आहे, जशी शंखनादामध्ये आहे. तर हे आता मी केलं तेव्हा दीर्घ एक श्वास घेतला आणि श्वास सोडताना वेगवेगळ्या स्पीडमध्ये त्या भ्रामरी करताना उजवी आणि नागपूर ही जी काही सूर्य आणि चंद्र नाडी आहे ती क्रमाक्रमाने बंद करते. पण याला थोडासा सराव लागतो, म्हणून थोडीशी अलीकडची स्टेप आपण काय करणार आहोत तीही लागतो. श्वास संपेपर्यंत फक्त एकाच गतीने आपण प्राणायाम करताना जी प्रणव मुद्रा आहे ना, एकदा अंगठ्याने एकदा शेवटच्या बोटाने उजव्या आणि डावी नाकपुडीने क्रमाक्रमाने फक्त बंद करत राहायची. भ्रामरी नेहमीसारखीच चालू ठेवायची. असं आपण 3 वेळा करणार. म्हणजे मी सांगितलं डोळे मिटल्यानंतर दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडताना एक श्वासामध्ये श्वास सोडताना कोणाचा 5-6 वेळा होईल, कोणाचा 8-10 वेळा होईल. ते झालं की मग परत एकदा दीर्घ श्वास. असं 3 वेळा आपण केल्यानंतर डोळे मिटून ती काय शांत स्थिती आहे त्याचा अनुभव. डोळे सगळ्यांनी शांत मिटलेले, शरीर शिथिल, श्वसन संथ, मन शांत. पाठीचा कणा एरवी आपण म्हणतो सरळ किंवा ताठ, पण याच्यात काही तशी गरज नाही. थोडंसं तुम्ही रिलॅक्स होऊन केलं तरी सुद्धा चालणार आहे. कारण बेसिकली रिलॅक्सेशन टेक्निक आहे. योगाच्या प्रांतात अनेक रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत आणि मला असं वाटतं की आसन आणि प्राणायामाच्या पलीकडे जाऊन ही रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा आपण वेळोवेळी अनुभवली पाहिजे. डोळे शांत मिटलेले, शरीर शिथिल, श्वसन संथ अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताची ज्यांना सवय आहे, माहिती आहे, प्रॅक्टिस आहे, त्यांनी प्रणव मुद्रा म्हणजे अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं मिटलेली. पण याला शक्य नाही त्यांनी अंगठा आणि मग दुसरी कुठली 2 बोटं अशी घ्या. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडताना सुरू करा आणि एकदा उजवी नाकपुडी एकदा डावी नाकपुडी अशी बंद करा. क्रमाक्रमाने त्या नाकपुडीमध्ये थोडीशी टिंगलिंग सेन्सेशन, गुदगुल्या केल्यासारखी अशी थोडीशी येतात. डोळे मिटवून शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे. जेव्हा आपला श्वास संपेल त्याला खूप ड्रॅग करू नका, भ्रामरी करण्याचं थांबवा. श्वास संपला की थांबा. परत एकदा दीर्घ श्वास, डामर भ्रामरी सुरू करा. परत एकदा दीर्घ श्वास. तिसऱ्यांदा प्रक्रिया झाली की डोळे शांत मिटलेले ठेवा, प्रणवमुद्रा सोडून द्या. अतिशय शांत अशी स्थिती अनुभवा. त्याच्यातून एक संकल्प दृश्य दर्शनही आपल्याला घेता येतं की आपण भुंगा किंवा मधमाशी आहोत आणि आपल्याला जी आवडती फुलं आहे, गुलाब असेल, मोगरा असेल, जाई जुई, त्याचा एक खूप मोठा ताटवा क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला आहे आणि आपण भुंगा किंवा मधमाशी होऊन त्या फुलांवरचा जो काही गंध आहे तो अनुभवत आहोत, ते पराकण जे आहे ते घेत आहोत. अशी थोडी एक आनंदाची स्थिती. कारण भ्रामरीचा एक परिणाम हठयोगाच्या ग्रंथामध्ये आनंदात चित्ते जागते. आपल्या आत एक आनंद भरलेला आहे काठोकाठ. खरं तर आपण आनंद स्वरूपच आहोत. शंकराचार्यांनी आपलं आनंद स्वरूप त्याचंच वर्णन ठिकठिकाणी केलेलं आहे. तर हाच आनंद या भ्रामरी प्रक्रियेच्या माध्यमातून बाहेर प्रकट होतो आणि आपल्याच आत जे काही आपलं खरं स्वरूप म्हणजे आनंद आहे त्याच्याशी आपण काही क्षण का होईना कनेक्ट होतो असं सांगितलं आहे. हातांचे तळवे डोळ्यांवरून फिरून सावकाश करूया. मला वाटतं रोजचं जीवन आपण जगतच असतो.
आनंद घेण्याचाही प्रयत्न करत असतो. आणि योग करणाऱ्या मंडळींना माहिती असतं की सुख आणि दुःख याच्या पलीकडे निखळ निर्भेळ असा जो काही आनंद आणि त्या आनंदाची स्थिती ही पतंजली म्हणजे सतु दीर्घकाल नैरंतरे सत्काळ तो दृढभूमी असं सूत्र आहे. तसं सातत्यपूर्ण दीर्घकाळ निरंतर असं आपण जी मंडळी सगळे योगाभ्यास करत आहात त्यामुळे ही आनंदाची पातळी मला वाटतं आपल्या मनात सतत असणारच आहे. आणि त्यालाच योगाने पंचकोशांपैकी आनंदमय कोश जो म्हटलेला आहे त्या आनंदाच्या पातळीवर आपण निश्चितपणे राहत असणार आहात. आणि त्याच मनाच्या आनंदमय अशा पातळीवर आपण हा योगाभ्यास करत वर्षानुवर्ष तसेच स्थिती ती अटेंड करण्याचा प्रयत्न करावा अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथे थांबतो. काही जर शंका असतील तर आहे, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू. मेडिकल सायन्समध्ये कुठेही रेस्पिरेशन आणि एक्सपिरेशन म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे याच्यामध्ये कुठेही माझ्या वाचनामध्ये आपण जे म्हणताय की मध्ये श्वास रोखून न राहतो याच्याविषयी काही आलेलं नाही. हो बरोबर आहे. म्हणून तर मेडिकल सायन्स किंवा आधुनिक विज्ञान आणि योग याच्यामध्ये ती थोडीशी जी काही धुसर सीमारेषा आहे. म्हणून आपण कधीही मेडिकल सायन्समध्ये सुद्धा फिजिओथेरपीमध्ये हालचाली सांगतो पण हालचालींच्या मध्ये कुठेही थांबणं थबकणं हे नाही. त्यामुळे आसन स्थिती घेणं आणि सोडण्याच्या मध्ये जे आपण टिकवतो ते किंवा श्वास घेणं आणि सोडणं याच्यामध्ये जे रोखतो ते हे योगाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि तो योगाचा अभ्यास करूनच आपण हे अनुभवू शकतो त्याचे जे काही परिणाम वेगळे आहेत ते. आणि आज असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातली डॉक्टर मंडळी म्हणजे ENT सर्जन सुद्धा म्हणजे मी जे काही प्राणायामावर पुस्तक लिहिलं आहे त्याचं प्रस्तावना ही एक डॉक्टर शीला टिळक म्हणून ENT सर्जन आहे त्यांनीच लिहिलेली आहे. आणि त्या म्हणल्या की प्राणायाम करताना क्षणभर का होईना जेव्हा मी श्वास रोखते त्यावेळेला हे इयर नोज थ्रोट हा जो काही प्रांत मी वर्षानुवर्ष अभ्यासात घोटला होता शेकडो नाही हजारो लोकांचं मी इयर नोज थ्रोट हे सगळं आतून बघितलं होतं त्याच्याही आतून काय घडतं याचा अनुभव मी घेतला. तर त्यामुळे ते मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये एखादी गोष्ट नाही आहे किंवा त्याचं वर्णन केलेलं नाही याचा अर्थ ती बरोबर आहे की नाही चूक आहे मला असं वाटतं आपण योगाच्या माध्यमातून अनुभवणं हाच खरा मार्ग आहे. त्यामुळे कुंभक हा आपण त्या कुंभकाच्या स्थितीमध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे का काय एक्सपेक्टेड काय एक्झॅक्ट. मगाशी मी जे सांगितलं की रेस्पिरेटरी सेंटर हे थांबतं क्षणभर. हे श्वास आणि प्रश्वास ही दोन्ही फंक्शन्स थांबल्यामुळे मेंदूला एक प्रकारची विश्रांती मिळत असते. म्हणजे रेस्पिरेटरी सेंटर जे आहे हा मेंदूचा एक भाग आहे पण त्या मेंदूचाच एक भाग असल्यामुळे ते शांत झालं की पर्यायाने आपला मेंदू आणि मन हे सुद्धा हळूहळू शांत व्हायला लागतं. आणि एक स्थिती ध्यानात आपण जे म्हणतो की मनात कुठलाही विचार नसणं ही खूप आनंदाची स्थिती आहे. आता मनात खूप विचार आहेत तर आपण खूप चंचल आणि त्रस्त असतो. आणि दुसरं टोक असं आहे की मनात एकही विचार नाही तर आपोआपच आपण शांत असतो आणि आपोआप त्यावेळेला श्वासही आपला थांबलेला असतो. आणि ती खरं तर कुंभकाची स्थिती असते जरी ती सायन्समध्ये वर्णन केलेली दिलेली नसते. तर ती आनंदाची स्थिती जी आसनामध्ये आपण घेतो आणि कुंभकात घेतो तर ती ही निश्चितपणे ही आनंदाची स्थिती आहे कारण त्याच्यात आपण काहीच करत नसतो. आपल्याला लक्षात येतं बघा की काहीही न करण्याची एक आपण लौकिक अर्थाने किंवा आपण म्हणतो आज मी रविवार आहे लोळत पडणार आहे म्हणजे आपण काही करत नाही सुखाची आनंदाची असते की स्थिती शारीरिक. तशी मनाची किंवा मनाच्याही पुढे बुद्धीच्याही पलीकडचा प्रांत योगाने प्रज्ञा असा सांगितलेला आहे. म्हणजे सायन्स 98% मेंदूचा भाग आपण वापरलेला नाही आहे असणार आहे. कारण आईन्स्टाईन किंवा एडिसनचे सुद्धा त्यांनी मेंदूचं जे पृथक्करण केलं त्याच्यात 1.32 किंवा 1.42 एवढाच मेंदू वापरला गेला. त्याच्या पलीकडे काय आहे तर हेच योगशास्त्र आपल्याला सांगतो की त्याच्या पलीकडचा जो प्रांत आहे तो म्हणजे प्रज्ञा. म्हणजे प्रज्ञालोका असं काही सूत्रांमध्ये सांगितलेलं प्रज्ञेचा आलोक प्रज्ञेचा प्रकाश प्रज्ञेचा जो काही प्रांत आहे तो या प्रक्रियांमधून आपल्याला अनुभवता येतो. तो केव्हा अनुभवता येईल तर जेव्हा शरीर मन विचार बुद्धी भावना या सगळ्याच्या हालचाली सर्वार्थाने आपण थांबवतो त्यावेळेला त्या स्तब्धतेमध्ये ती स्थिती आपल्याला निश्चितपणे अनुभवता येते. त्यालाच आपण ध्यान म्हणतो. त्यालाच पतंजली धारणा ध्यान आणि समाधी एकाग्रता एकतानता आणि अल्फा बीटा ज्या वेव्स आहेत अल्फा बीटा थीटा डेल्टा त्यातल्या सगळ्यात शांत वेव्स कुठल्या आहेत तर ती अल्फा ही समजली जाते. डेल्टा जी आहे ना डेल्टा पासून DTABG गॅमा जी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी आहे डेल्टामध्ये कमीत कमी आहे.
पण आपण खूप जास्त किंवा खूप कमी म्हणजे चांगलं असं जे म्हणतो तसं नाही. तर हे अल्फा वेव्ह जे आहे या अल्फा वेव्हमध्ये मनाची स्थिती अशी असते की मन खूप शांतही असतं आणि त्याच वेळेला अतिशय चांगल्या प्रकाराने कार्यरतही असतं. ही खूप वेगळी, जशी योगामध्ये तुरीय अवस्था सांगितली किंवा ॲक्शन इन ॲक्शन म्हणतो, ती स्थिती या अल्फा लेवलला असते. हे साधारण मला वाटतं ती 4 ते 8 अशा वेव्स पर सेकंद अशी स्थिती आहे. पण डेल्टा ही ध्यानाची आहे का? अल्फा ही ध्यानाच्या स्थिती. अल्फा ध्यानाची आणि डेल्टा मन शांत असतं. नाही, तसं वर्णन नाही करता येणार आपल्याला. त्या वेगवेगळ्या त्याच्यात पण म्हणजे सगळ्यात चांगली अल्फा वेव्ह आहे. हा, अल्फा वेव्ह सगळ्यात चांगली समज. गॅमा ही कदाचित खूप आपण धावपळ करतोय आणि खूप ताणात आहोत, तर ती गॅमा त्याच्या स्थितीचं वर्णन कर आणि त्याच्यानुसार त्या सगळा तो जी काही बँड मिळते त्याचं ते बरंच वर्णन त्याच्यामध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. भ्रामरी करताना मेंदूमध्ये स्पंदन व्हायला पाहिजे का घशात स्पंदन? नाही, त्याच्यामध्ये भ्रामरीचेही काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कंठस्थ भ्रामरी आहे, तालव्य भ्रामरी, ती जेव्हा आपण करतो म्हणजे करतो त्यावेळेला कंठाच्या भागामध्ये आपल्याला कल्पना जाणवतात. थोडीशी खर्जामध्ये करतो त्यावेळेला ह्या खालच्या भागामध्ये कंपडजीवी. पण जेव्हा आपण वेगवेगळी इतर टेक्निक्स करतो तर त्यावेळेला मेंदूच्या भागामध्ये जास्ती कंपन ही अनुभवते. गळ्याच्या घशामध्ये ती नॅचरलीच उत्पन्न होत असतात, कारण स्वरयंत्रणावरूनच ती हवा जाते. पण इतर जे प्रकार आपण करतो तर त्यावेळेला ती मेंदूमध्ये जास्त त्याची कंपनं जाणवते. आपण रोज जे वर्गात करतो तेव्हा ती भ्रामरी करताना आपलं स्पंदन कुठं आलं? मेंदूच्या भागामध्ये जास्त. त्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा काय सांगतो, भ्रामरी करताना जर खेचरी मुद्रा केली, माझे अनुभव आहे, माझी अनुभूती आहे, खेचरी मुद्रेत जर भ्रामरी केलं तर ती स्पंदनं मेंदूपर्यंत जाण्याला मार्ग सुकर होतो असं मला वाटतं. बरोबर आहे, कारण आपण गळा घासाचा हा जो मार्ग आहे ना त्याच्यातून योगाची अशी संकल्पना आहे की तिथून आपल्या सहस्त्रारापर्यंत तो जो काही मार्ग आहे म्हणजे तो कुठलाही एक्सरे, पेट स्कॅन, MRI मध्ये येत नाही. जशा प्राणशक्तीचं वहन करणाऱ्या नाड्या कुठल्याही ह्याच्यामध्ये येत नाही. तर तो जो काही ब्रह्ममार्ग जो म्हटला जातो तर त्याच्यामधून तो जो प्रवास करती जी कंपन आहे ती भ्रामरीमध्ये सर्वोच्च स्थिती ती मानली जातात. आणि सरांनी सांगितलं तसं पण खेचरी मुद्रेमध्ये थोडंसं त्यांना शक्य त्यांनी जिभेचं टोक असं टाळूच्या तिथे जर लावलं तर जिभेची कंपन जी तुम्ही म्हणता की या भागाची तर ती सुद्धा तिथे येऊन तर ब्रह्मरंध्र जे आहे ते जास्ती कंपायमान असं होऊन त्याचा अनुभव आपल्याला जास्ती वरच्या स्तरावरचा असा. सत्ता डॉक्टर साहेबांनी एक प्रश्न विचारला, मला वाटतं तुम्ही नव्हतात त्या दिवशी वर्गात. कुंभक स्थितीमध्ये आनंद घेण्याचा जे खूप महत्त्वाचा विषय आज मनोज सरांनी मांडला, त्याच्यावर घडलेला किस्सा मी मागे विषद केला योगावर्गात. प्राणायामाबद्दल बोलत होतो आपण, शवासनात असताना बोलतो त्यावेळेस घडलेला किस्सा असा आहे, वाराणसीला लहारी महाशय बसले होते आणि ते बऱ्याच वेळा त्यांच्यात समाधी अवस्थेतच असायचे. आणि त्यांच्या मित्राचा मुलगा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतनंच डॉक्टर म्हणून आला होता आणि कोणतरी कौतुकाने सांगत होता असा डॉक्टर झाला पेढेदेवी. त्याच्याकडे बघितलं, हसले आणि म्हणले तुला स्टेथोस्कोप लावून तपासता येतं का? हो म्हणले. बसले, म्हणले तपास. तो गडबडला एकदम, आरडाओरडा सुरू केला त्यांनी, अहो काय यांची काही नाडी लागत नाही, पल्स लागत नाही, काय गडबड आहे? तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं ही यांची स्वाभाविक अवस्था आहे जी मेडिकल सायन्सला कळली. अनेक उदाहरण स्वामी राम जे आहेत त्यांनी अनेक डॉक्टरांना समोर करून आपलं हृदय काही मिनिटं बंद केल्याचं हे भ्रामरी करून श्रवणशक्ती वाढते का नाही असं काही? हो, श्रवणशक्ती, टिनिटस सारखे जे काही आजार आहेत त्याला योग्य म्हणजे कसं आहे की म्हणजे हे जे कानाचे विकार आहेत ते वेगवेगळ्या स्टेजला असतात. ते आपण यंत्र न लावता हाताने तसं जर ऐकत राहिलो तर काही वर्षांनी ते यंत्राचा सुद्धा उपयोग होत नाही किंवा कुठल्याही याचा उपयोग होतो. पण अगदी इनिशियल स्टेजला आपल्याला जर लक्षात येतं की आपल्याला कुठेतरी आपल्या श्रवण इंद्रियावर थोडासा परिणाम होतो तर आपण भ्रामरी जर चांगल्या प्रकाराने केली तर त्याच्यामध्ये आपण कर्णभ्रामरी आहे किंवा चतुर्मुख मुद्रा भ्रामरी, षण्मुख मुद्रा भ्रामरी याचा जास्ती चांगला परिणाम होऊन श्रवणेंद्रिय आपली चांगली कार्यरत राहायला निश्चितपणे मदत होते. त्याच्यावर काही संशोधन नाही. धन्यवाद. त्याच्यावरती कुंभकावरती तुम्हाला अजून थोडंसं असं विचारायचं आहे की कुंभक ह्या स्थितीचं काही मापन तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये करून आता काही अल्फा वेव्स विषयी आपण बोललो त्या वाढतात
त्याच्यामुळे काही चांगल्या वेव्स निर्माण होतात, असा काही आपल्याकडे रिसर्च झाला आहे का? रिसर्च खूप आहे आणि त्याच्याविषयी काही गोष्टी, काही उदाहरणं, काही प्रसंग किंवा असा भाग मी माझ्या आता या 21 जूनला योग दिनाला जे पुस्तक माझं प्रकाशित झालं, प्राणायाम एक अमृत अनुभव, ते शक्य असेल तर आपण अवश्य वाचा. वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये सुद्धा पुण्यातलं ते आहे. जी काही 3 पुस्तकं मी गेल्या 4-5 वर्षाच्या काळात लिहिली, तर त्याच्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये एक हसत खेळत पॉपकॉर्न योग, म्हणजे नाव थोडंसं हसत खेळत आणि पॉपकॉर्न वगैरे असं टाकलेलं आहे, याचा अर्थ खूपच अगदी म्हणजे काहीतरी असंही नाही आहे. पण विद्यार्थी दशेमध्ये अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा आई योगनिद्रा कशी देऊ शकते, इथपासून ते 25व्या वर्षाच्या MPhil PhD करणाऱ्या तरुणाला सुद्धा मनाचं रिलॅक्सेशन कसं ते असं टप्प्याटप्प्याने त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला. एक ध्यान एक आनंद यात्रा म्हणून एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये ध्यानाचे जे काही वेगवेगळे प्रकार मी बघितले, अभ्यासले, त्याच्यामध्ये या सगळ्या ब्रेन वेव्स, त्याच्यावर झालेलं संशोधन आणि मग त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह ध्यानाचे प्रकार जे कुठले आहेत की ज्याच्यामध्ये जास्तीत चांगला आपल्याला इफेक्ट मिळू शकतो, परिणाम मिळू शकतात, ते त्याच्यात दिलेले. आणि तसंच या प्राणायामामध्ये सुद्धा कुंभकाचे परिणाम नक्की काय आहेत, तो कसा असावा, एकाच 4-2, एकाच 2-2 म्हणजे काय, तो कसा वाढवावा, त्याचे परिणाम आपल्या अंतर्बाह्य कसे होतात, काही लिहिलेले नाही. पण शेवटी पुस्तकालाही थोड्याशा मर्यादा असतात, त्यामुळे काही त्याच्यामध्ये ग्लिम्सेस नक्की आहेत, ते अवश्य वाचावे. तर पुस्तकही आहेत. आमच्या क्लासमध्ये मला योगा निद्रेवरती एखादं हे मार्गदर्शन करावं. सरांनी सांगितलं तर कधीतरी अगदी नक्की योगनिद्रा, बिहार स्कूल ऑफ योगचे जे स्वामी सत्यानंद सरस्वती होते, त्यांनी 25 वर्ष योगनिद्रेवर सातत्यपूर्ण रिसर्च, संशोधन केलं. त्याच्यातून फॅन्टम पेन सारखे जे प्रॉब्लेम्स, जे मेडिकल याच्यामधले काही डॉक्टर्सना सुद्धा म्हणजे हात टेकावे लागले, पण फारसं काही त्याच्यावर आम्ही करू शकत नाही, तर तो फॅन्टम पेन कसा घालवता येतो योगनिद्रेच्या दरम्यान, असं अतिशय प्रभावी असं एक तंत्र आहे. आणि ज्यांना नवीन असतात त्यांना 20-22 मिनिटाची घेता येते, ज्यांना थोडंसं शिकायला आहे त्यांना 30 मिनिटाची घेता येते, 42 ते 44 मिनिटाची प्रदीर्घ योगनिद्रा बिहार स्कूल ऑफ योगची जी असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यावर कॅन्सर पेशंटसाठी प्रणव निद्रा म्हणून एक आम्ही 12-15 वर्षापूर्वी डेव्हलप केलेली आहे. त्याचं सुद्धा एक 800 ते 1000 कॅन्सर पेशंट्सवर संशोधन करून त्याचे परिणाम काही पेपर्समधून मांडण्याचा प्रयत्न केला. योगनिद्रा हा अतिशय चांगला विषय आणि कधीतरी आपण जरूर घ्या. कारण आमच्या योगा क्लासमध्ये सॉरी टू से सो, मेडिटेशन किंवा याच्याशी रिलेटेड आम्ही काही करू शकत नाही, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं एनलायटन तुम्ही केलं ना, तुम्ही बी व्हेरी हॅपी. भेटत राहूया, अगदी हरकत नाही. कारण आपण इतकी सिन्सिअरली सगळं हे करणारी मंडळी आहात, अनेक वर्ष आणि सगळे मार्गदर्शकही आपले मी बघतोय, त्यामुळे मराठी आलेली येऊन भेटून इंटरॅक्शन्स आणि स्पेशली ध्यान, मग अशी म्हणतात असं की आसन आणि प्राणायाम याच्या पलीकडे ध्यान आणि त्याच्याही अलीकडचा रिलॅक्सेशन टेक्निक्स हा जो प्रांत आहे ना, तो खूप अजूनही दुर्दैवाने दुर्लक्षित आहे. वेगवेगळी रिलॅक्सेशन टेक्निक्स, कारण एस व्यासामध्ये हेच आहे की आपण 8 तास झोपल्यानंतर शरीराला विश्रांती मिळाली असं वाटतं, पण आज विद्यार्थी किंवा स्ट्रेस ज्यांना खूप आहे त्यांना 10-10, 15-15 तास विश्रांती झोपेच्यामुळे घेतल्यानंतर सुद्धा शरीर थकलेलं राहतं, मनही चंचल राहतं. तर अशासाठी डीपर किंवा डीपेस्ट रेस्ट ईच अँड एव्हरी सेल इन आवर बॉडी असा जो कन्सेप्ट आहे, 300 ट्रिलियन इतक्या प्रचंड संख्येने आपल्या शरीरामध्ये पेशी आहे आणि त्या प्रत्येक पेशी जशी ती सशरीर आहे, तिचं कार्य चाललेलं आहे, तसं त्याला मनही आहे असं योगाने ठामपणे हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. आणि आपलं मन जसं आपण शांत करायला जातो किंवा त्याला एक आनंद मिळवण्यासाठी जातो, तसं या प्रत्येक पेशीच्या मनाच्या स्तरावर आनंद हा आपण मिळवू शकतो. आणि तो मिळवण्यासाठी ही रिलॅक्सेशन टेक्निक जी आहेत सगळी त्यात योगनिद्रा आहे अगदी महत्त्वाचं आहे, ते अगदी उपयोगी पडतात. योगाची वेळेचं बंधन पण आहे आपल्याला. खूप छान मार्गदर्शन झालं आणि तुम्हाला परत बोलवायला आम्हालाही आवडेल. खूप एकदा बोलूया आपण कार्यक्रमाकरता. आता आपल्या अध्यक्ष जे धनंजय पावगीजे आहेत त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला मी विनंती करतो. धन्यवाद मनोजजी, आज खूपच छान मार्गदर्शन केलं. कुंभक हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही स्पर्शिला प्राणायामामधला. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणतात तसं बऱ्याच वेळेला ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. योगासनाच्या वर्गामध्ये आसन या अंगावरती जास्त फोकस केला जातो, बाकीची जी अंग आहेत ती दुर्लक्षित होतात, पण ती तितकीच महत्त्वाची आहे. ते वेळोवेळी सांगायचा प्रयत्न केला जातो, परंतु त्याचं
अनुकरण होत नाही, त्याची प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यात बदल करायचा प्रयत्न करू. वेळ ऑलरेडी खूप झालेला आहे, जास्त घेत नाही. फक्त आपल्या सगळ्यांच्या लाडक्या काळुस्कर सरांची आठवण एकदा परत करून देतो. ते नेहमी म्हणतात की रोग ही प्रकृती आहे, भोग ही विकृती आहे आणि योग ही संस्कृती आहे. हे माझ्या दृष्टीने गोल्डन स्टेटमेंट आहे त्यांचं. ते प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि आचरणात आणायचा प्रयत्न करावा. जर योगाची कास आपण धरली तर नैसर्गिकदृष्ट्या रोग आणि भोग हे आपोआपच दूर पडतील. एवढंच मी बोलतो. आणि परत एकदा मनोजी पटवर्धन आज इथे उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसंच नेहमीप्रमाणे ही जी ध्वनी व्यवस्था आहे त्याचं ज्यांनी आयोजन केलं ते आपले सुनीलजी देवचक्के, छायाचित्रण चलचित्रण जे करतात सचिनजी पिसाळ यांचं परत एकदा मी त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि धन्यवाद.